नमस्कार मंडळी. आज आम्ही शेतामध्ये औषध मारण्यासाठी आलेलो आहोत. अशा प्रकारे गवत उगवलेले आहे आमच्या शेतामध्ये. हा आहे आमचा पेट्रोल पंप. त्याच्यामध्ये ऑइल वतावं लागतं पहिल्यांदा आणि नंतर पेट्रोल वतावं लागतं. हे माझे मिस्टर आहेत, ते पेट्रोल वतीत आहेत. त्याच्यात पेट्रोल आणि ऑइलवर दोन्ही ह्याच्यावर तो पंप चालतो. हे आहे ऑइल आणि त्या बॉटलमध्ये आहे ते पेट्रोल आहे. कोणत्या कंपनीचं ऑइल आहे हो ते? ERS. पेट्रोल वतून झालेलं आहे. आता त्याचं झाकण लावून घेत आहेत ते आणि हे ऑइलची पुडी ठेवून देत आहेत. हे टिपाड भरून पाणी आम्ही घरून आणलेलं आहे. टिपाडात पाणी भरून ते आता पाणी आम्ही औषध मारण्यासाठी वापरणार आहोत. टिपाडातून पाणी काढण्यासाठी एक ड्रम आणलेला आहे आणि एक बादली आणलेली आहे. काय आहे होते? नोझल म्हणतात. इथून जोडल्यावर पुढे प्रेशर चालतो. कसं जोडावं लागतं ते सांग. त्याला इथं फसवायचं, सारखं आलं पाहिजे. निघलं तर ऑइल इथून लिकेज होतं पाणी. मी पण मदत करते त्यांना पाईप धरण्यासाठी. एका लेवल मध्ये जोडलं गेलं पाहिजे ते, नाहीतर तिथून पाणी गळतं औषध. कशा प्रकारे मशीन चालू करायची ते पण सांगा. तिथं ही चॉपर आहे ओढायला. आमची मशीन चालू झालेलं आहे. त्यांनी हात लावलेला आहे. प्रेशर वाढतं औषधाचं. या पेट्रोल पंपामुळे आमचं औषध मारणं एकदम सोपं झालेलं आहे. अजिबात वजन उचलावं लागत नाही आणि नुसता पाईप धरायचा आणि औषध मारायचं. हे ग्लायसिल आहे. हे आंतरप्रवाही असल्यामुळे दमादमाने जळतं. हे ग्रामोझोन आहे. हे 5 वर्षी आहे. हे असं फवारल्यानंतर 3 तासात पूर्ण गवत जळून जातं. आता आम्ही या बादलीमध्ये औषध ओतलेलं आहे. आता त्याच्यात पाणी ओतणार आहोत. पाणी ओतल्यानंतर दोन्ही औषधं एकत्रित होतात आणि फेस आल्यासारखं होतं.
अशा प्रकारे फेस होतो आणि हिरवा आणि ते दुसरं लिक्विड सारखं औषध आहे ते एकत्र होतं. बघा कसा फेस होत आहे, आवाज पण येतोय त्या फेसाचा. अशा प्रकारे आम्ही ते औषध ओतून एवढे पूर्णपणे बादली भरलेले आहे. 25 लिटरची बादली आहे. आता आम्ही मिशन चालू करीत आहोत. या पेट्रोल पंपामुळे आमचं एकदम औषध मारण्याचं ताण कमी झालेलं आहे. आता मी या पेट्रोल पंपाची रेस वाढवते. ते तिकडे पाईप धरण्यासाठी चाललेले आहेत. मी पण त्यांना मदत करणार आहे पाईप धरण्यासाठी. इथून असा प्रेशर वाढवायला लागतो. अशा प्रकारे प्रेशर वाढवल्यानंतर आवाज येतो आणि या पाईपांमधून औषध जाण्यासाठी सुरुवात होते. खूप मोठा आवाज आहे. अशा प्रकारे फवारणी प्रेशर वगैरे तुम्हाला दिसतच असेल. औषधही कमी लागते. बघू शकता प्रेशर वगैरे कसा दिसतोय पाईपाला. या पाईपामुळे आणि या फवाऱ्यामुळे आमचा एकदम औषध मारण्याचा ताण सुद्धा कमी झालेला आहे. तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.